मित्र हो, पाटील इलेक्ट्रिकल्समध्ये आज पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आज आपण बघूया आपल्या काम हे पूर्ण झाले असता त्या मेजरमेंटमध्ये काही बदल झाला असता आपले बोर्ड आपण कशा प्रकारे शिफ्ट करू शकतो। पहिले आपण जे बोर्ड आपले शिफ्ट करायचे आहेत त्या सर्व बोर्डांची पेन्सिलच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यावी। त्यानंतर ध्यानपूर्वक ग्राइंडर चालवून ग्राइंडरच्या सहाय्याने ती पूर्ण झरी कटिंग करून घ्यावी। मग आपण ती झरी एका छेनी हातोडीच्या सहाय्याने डीप थोडी तोडून घ्यावी। बघू शकता आपण तोडून घेतली आहे। हा आपला पहिला बोर्ड होता, हा आपला दुसरा बोर्ड आहे जो ग्राइंडर चालवून तोडून रेडी आहे। पुढचे सर्व बोर्ड हे आपले ग्राइंडर चालवून तोडून रेडी आहेत। 4 बोर्ड आपल्याला शिफ्ट करायचे आहेत, ते सर्व आपले ग्राइंडर चालवून आणि छेनी हातोडीच्या सहाय्याने तोडून रेडी आहेत। पहिला बोर्ड हा आपली त्याची झरी मोठी होती, त्यामुळे ती आपण तोडून त्यामध्ये स्प्रिंग पाईप टाकून ती झरी आपण व्हाईट सिमेंटच्या सहाय्याने बुजवून घेतली। बघू शकता हा आपला बोर्ड शिफ्ट होऊन रेडी आहे। यावर नंतर एक वुडन शीट पूर्ण येणार, त्याला पॅलमेट असं म्हणतात। जे आपले वायर लहान पडतात ते वायर आपण वाढून घेऊया, जेणेकरून नंतर आपल्याला बोर्ड लावताना कुठल्याही प्रकारे वायर हे लहान भेटणार नाही, आपल्याला हवे तेवढे वायर भेटेल। त्यावर चांगल्या प्रकारे आपण टेप लावून घ्यावा। काम करताना एक गोष्ट ध्यानात ठेवावी, एक्सो ब्लेडच्या सहाय्याने आपण पहिला पाईप पंक्चर करून घ्यावा आणि जे वायर आपले जुन्या बोर्ड आहेत ते वायर आपण आपल्या नवीन बोर्डामध्ये शिफ्ट करून घ्यावे। तर बघू शकता आपण कशा प्रकारे आपले जुने वायर हे नवीन बोर्डामध्ये शिफ्ट करत आहोत। बघा हे वायर आपण खेचून आपल्या नवीन बोर्डात घेऊया। त्यानंतर अजून एक वायर आहे, त्याच्यात स्प्रिंग पाईप टाकून ते पण वायर आपण नवीन बोर्डात शिफ्ट करूया। स्प्रिंग पाईप याच्यामुळे टाकायचा की उद्या चालून जर का दिवालामध्ये पाणी वगैरे आलं, आपलं वायर काय डॅमेज झालं तर त्या पूर्ण दिवालामध्ये करंट येणार नाही आणि त्याच्यापासून आपल्या कस्टमरला किंवा इतर व्यक्तींना काही धोका निर्माण होणार नाही। नाहीतर इलेक्ट्रिकचा शॉक तुम्हाला माहितीच आहे किती जोरात लागतो। बघा हे वायर आपण आपल्याला हव्या असलेल्या नव्या बोर्डात शिफ्ट केलंय। क्लोज कॅमेरा बघा आपण दाखवतो आहोत कसं शिफ्ट केलंय ते। काम करताना थोडी काळजी घ्यावी, जेणेकरून कुणाला याचा त्रास होऊ नये। माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।